आणि आता एक महत्त्वाची बातमी भोंदू अशोक खरातला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर पुढच्या 23 तारखेपर्यंत अशोक खरात 5व्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, 5व्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला 23 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे, पोलीस कोठडी ही आहे, काय घडले कोर्टामध्ये? खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये आज हजर करण्यात आलं होतं। व्हीसीद्वारे तो हजर झालेला होता आणि त्यावेळी वकिलांनी या 5व्या गुन्ह्यामध्ये त्याने एका विधवा महिलेचं शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये त्याने कशा पद्धतीनं तिचं लैंगिक शोषण केलं, कार्यालयात बोलवलं, दैवी शक्ती असल्याचं सांगून तिची दिशाभूल केली आणि त्याचबरोबर तिला धमक्या पण दिल्या, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्यानुसार 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि त्याप्रमाणे न्यायालयाने 5 दिवसाची कोठडी ही सुनावलेली आहे। 23 एप्रिल पर्यंत आता खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे। दरम्यान त्याच्या वकिलांनी या खराचं मोठ्या प्रमाणात डोकं दुखत आहे, त्याला पेन किलर दिले जातात, मात्र त्याच्याने उपयोग होत नाही, त्यामुळे न्यूरोसर्जन उपलब्ध करून द्यावा अशी खराच्या वकिलांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे एकूणच खरात तब्येत जी आहे ती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय आणि तशी तक्रारही नोंदवली की एक्सपर्ट जे आहेत ते त्या ठिकाणी उपचारासाठी मिळत नाही। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।